नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर घरच्या घरी गरम मसाला कसा बनवावा ह्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत। इथं तर साहित्य घेतले बघा। इथं धने घेतले 2 चमचे, म्हणजे धन्याचा जरा जास्त वापर करावा लागतो। बडीशेप 1 चमचा, जिरे 1 चमचा, घरगुती लाल तिखट मिरच्या, हिंग पावडर अर्धा चमचा, कसुरी मेथी, जायफळ अर्ध, 3 विलायची, धोंडफूल, लवंगा 5, मिरी 10-12, ही आहे जायपत्री, नंतर दालचिनी आणि 2 चक्री फूल आणि तमालपत्री। तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवायचा आहे आपण गरम मसाला। तर हे मसाले आपण गोळा करून घेतले आहेत। हळद आहे, जेव्हा आपण मसाले भाजले थंड झाल्यानंतर जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतो तेव्हाच आपण हळदीचा वापर करणार आहोत। शेगडीवर ठेवले कढई थोडीशी गरम करून घ्यायची आणि नंतर शेगडी बंद करून ह्यामध्ये बाकीचे आपण मसाले घालणार आहोत। धने घातलेत पहिल्यांदा, नंतर हे आहे आपले बडीशेप 1 चमचा, जिरे 1 चमचा, घरगुती लाल तिखट मिरच्या आहेत, तुमच्याकडे कुठल्या दुसऱ्या असतील तर त्या सुद्धा वापरू शकता। तर सर्व मसाले ह्या कढईमध्ये घालून घ्यायची। तमालपत्री, जायपत्री, चक्री फूल, धोंडफूल सर्व मसाले घातले की नंतर एक 5 ते 10 मिनिटं हे मसाले चांगले भाजून घ्यायचे। तर करपवायचे नाहीत, अगदी शेगडीची फ्लेम ही अगदी मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवर ह्या मसाला सर्व भाजून घ्यायचा। तर सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच, त्यामुळे दुकानामधील गरम मसाला आपल्याला आणायची अजिबात आवश्यकता नाही। तर घरच्या घरी आपण मसाले तयार करणार आहोत गरम मसाला। तर बघा मस्त असं आपण भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली पूड करून घ्यायची। तर हा मसाला आपण नॉनव्हेजमध्ये घातला की नॉनव्हेजला खूप छान टेस्ट येते। रोजच्या जेवणामध्ये चिमुडवर घातलं तरी सुद्धा चालतं। अगदी पनीरची भाजी असू दे किंवा व्हेज कोल्हापुरी असू दे, कोणताही जरा वेगळा पदार्थ करणार असेल त्यामध्ये सुद्धा आपण गरम मसाला वापरतो। थंड झाला आहे मसाला, तो घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये। मीठ घातलं आहे, हळद, हिंग पावडर आणि हे सर्व घातल्यानंतर करायची चांगली पूड। खमंग असाला आपला गरम मसाला तयार झालाय। हा गरम मसाला 2 महिने चांगला टिकतो, तर डब्यामध्ये घालून ठेवायचा आणि मस्त असा गरम मसाला तयार झालाय। ह्याची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका।